आपले चॅनल, आपला आवाज, कोकण 24 तास। सणासुदीच्या दिवसामध्ये प्रथम गावातील ग्रामस्थांना सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडित असल्याचं मत उद्योजक बशीरबाई हजवानी यांनी व्यक्त केलं आहे। माझ्या बंधूंनो, भगिनींनो, आज भाऊबीजेचा कार्यक्रम आहे। मी असं काही मोठं काम केलं असं काही नाही। माझे फर्ज आहे की माझ्या गावासाठी, मग ते आपेडे असो, उधरा असो, उधले बुद्रुक असो, तुमची शिरवली असो, निलवणे असो किंवा कलबनी असो किंवा बोरघर असो, सर्व माझीच माणसं। आपले कार्यक्रम महाराष्ट्र लेवलला होत राहतात, सोशल वर्क आपली संस्था करत राहते। तर मी आता येताना गाडीमध्ये बोलत होतो की सर्वात प्रथम अगर कुणाचा हक्क असेल तर माझ्या लोकांचा, म्हणजे तुमचा, की माझ्या जवळची आहेत त्यांचा सर्वप्रथम हक्क बनतो। आणि मी शिराजला बोलत होतो, तेच सांगत होतो की आमच्या गावांची, म्हणजे तुम्ही असो, आमचे उधले बुद्रुक असो, उधले खुर्द असो, निलवणे असो, आणखी कुठे जवळची गाव असो, तर सर्वात पहिल्यांदा त्यांची कामं झाली पाहिजे। आज भाऊबीजेच्या निमित्ताने मला इथे यायला भेटलं, तुम्हाला शुभेच्छा द्यायला भेटले, त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट माझ्यासाठी काय होऊ शकते। मी सर्वांना माझ्या वतीने, माझ्या फॅमिलीच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भाऊबीजेच्या पण शुभेच्छा देतो। छोटीशी गिफ्ट भावाच्या कडून तुम्हाला भेटत आहे, त्याचा स्वीकार करावा अशीच मी आशा बाळगतो। लक्षात ठेवायचं, माणूस आहे ना, तो केवळ पैशाने मोठा नसतो, या त्याच्या खुर्चीने तो मोठा होत नसतो, तर त्याचा स्वभाव कसा आहे, तो लोकांसोबत कसा वावरतो, तो लोकांसोबत कसा बसतो, कसा उठतो, हे इम्पॉर्टंट आहे। तर घरात तुमचं सुख आणि चैन असेल ना, तर त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही। लक्षात ठेवा, पैशाने अगर काही लोक समजतात की तो मोठा झाला, सावकार झाला, श्रीमंती पैशाने केव्हाच येत नसते। श्रीमंती असते ती घरात सुकून आणि चैन पाहिजे। मराठीत काय बोला, सुख शांती अगर घरात असलं ना, मग तुम्ही दाल खा या चटणी खा। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावेच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील उधळे गावचे सुपुत्र, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तिमत्व, कोकण रत्न बशीरबाई हजवानी यांनी अपेडे गावातील वाडीत जाऊन लोकांच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला। या गावातील सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देताना भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर प्रत्येक कुटुंबामागे एक अशी दिवाळी भेट म्हणून साडीचं वाटप करून एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे। सुंदर असा उपक्रम, सुंदर असा भाऊबीजेचा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। सगळं गाव एकाच दिवशी घेणं शक्य नाही होणार, म्हणून वेगवेगळ्या दिवशी हे कार्यक्रम घेण्यात आले। दीपावली निमित्त उद्योजक बशीरबाई हजवानी यांनी साडी वाटप करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला असल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय। बशीरबाई हजवानी हे गरिबांचे कैवारी आणि जातपात न मानता काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे ओळखले जाते आणि त्याच भावनेतून त्यांनी दीपावली सारख्या पवित्र सणाच्या निमित्तानं गरीब आणि गरजू महिलांना साडींचं वाटप करून सर्वांसमोर एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केलाय। आपली भावना व्यक्त करताना उद्योजक आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बशीरबाई हजवानी यांना कंठ दाटून आले होते। त्याच्यापेक्षा मोठी सावकारी कुठलीच नसेल हे लक्षात ठेवा। तर तुमच्याजवळ लाखो रुपये आहेत आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नाही आहे,
तर अशा पैशाची काही गरज नाही. माझ्या स्टाफला हमेशा बोलत असतो की तुम्हाला फक्त पैशाच्या मागे लागायचं नसतं, तर सुख शांती सर्वात इम्पॉर्टंट असते. माणसाजवळ सर्व काय आहे आपल्याजवळ लक्षात ठेवा. आणि आपल्याजवळ रात्री झोप येत नसेल, उद्याचे प्रॉब्लेम आजच्या झोपेमध्ये अगर आपण बघत असू, तर अशा पैशाचे काय फायदा? काहीच नाही. तो पैशाने माणूस मोठा होत नसतो. तुम्ही आम्ही सर्व एकच आहोत. मी केव्हा असं समजलं नाही की मी एवढा मोठा आहे तेवढा मोठा आहे. मी कुठे पण गेलो तरी जमिनीवर बसतो. जमिनीचा माणूस आहे. ईश्वराशी हमेशा मी हीच प्रार्थना करत आलो आहे की मी जमिनीमधून बसलो आहे आणि जमिनीवरच मला लावू द्या. आमच्या दुबईमध्ये मोठं घर आहे, ईश्वराने बंगल्यासारखं बनवून दिलेलं आहे, पॅलेस सारखं बनवून दिलेलं आहे. पण अजून पण माझ्या मुलाला ना मी जेवायला बसतो खाली जमिनीवर घेऊन बसतो. ऍक्च्युली मोठं असं डायनिंग हॉल आहे. तर त्या पोराने ही शिकवण दिलेली आहे की आपली सुरुवात इथूनच झालेली आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तो आपण सर्वांनी हेच समजलं पाहिजे. आजकाल मोबाईलचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. बरीचशी यंग जनरेशनची पोरं बसलेले आहेत. त्यांना हेच सांगेल की वेळ पुष्कळ इम्पॉर्टंट असते. ऍक्च्युली गेलेली वेळ आपल्या आयुष्यात परत केव्हा येणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक एक सेकंद, एक एक मिनिट, एक एक आवर्स, एक एक दिवस हा आपल्या आयुष्यातून गेलेला मायनस होत असतो. त्याला चांगल्या कामासाठी यूज करा. नाहीतर आपण आजकाल माहिती आहे सोशल मीडियावर जाऊन माणसं 2-2 घंटे 3-3 घंटे पुरा दिवस रात्रभर घालवत असतात. असं करू नका. आपल्याला काय पाहिजे, कुठे काम करायला पाहिजे हे आपल्याला ठरवायला पाहिजे. आपली अगर उन्नती करायची असेल ते आपल्याला डिसाईड करायचं असतं की आपल्याला कुठला रस्ता ठीक आहे, ह्या रस्त्याने जायचंय की ह्या रस्त्याने जायचंय. उन्नती तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत आपण सीधा रस्ता आणि जरूरत असलेला रस्ता आपण पकडला नाही. तो सर्वांना न्यू जनरेशनला पण हेच सांगेन की जास्त सोशल मीडिया गरजेचं आहे असं मी बोलणार नाही की सोशल मीडिया आजच्या राज्यात आपल्या वेळेला गरजेचं नाही आहे, गरजेचं. पण त्याला किती आपण युटिलायझेशन करायचं, त्याचा उपयोग आपण किती घ्यायचा हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला. मी सर्व अपेडच्या ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो. जास्त वेळ गेलत नाही, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.